केंद्र सरकारच्या व्यापार कराराविरोधात काँग्रेसकडून बुलढाण्यात न्याय सत्याग्रह. केंद्र सरकारचा व्यापार करार शेतकरी विरोधी. केंद्र सरकारच्या भारत-अमेरिका व्यापार कराराला काँग्रेस पक्षाने तीव्र विरोध केला असून हा करार शेतकरी विरोधी असल्याचा आरोप केला आहे. या व्यापार करारामुळे भारतीय शेतकरी आणि कृषी क्षेत्र उद्ध्वस्त होईल असे सांगत काँग्रेसने राज्यभर सत्याग्रह आंदोलन सुरू केले आहे. त्याच पार्श्वभूमीवर बुलढाण्यात गांधी भवन प्रांगणात जिल्हा युवा काँग्रेसच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी काँग्रेसचे संघटन सृजन अभियान समन्वयक अब्दुल हनान सह समन्वयक वीरेंद्र जगताप, जिल्हा युवक काँग्रेस प्रदेशचे महासचिव विश्वदीप पडोळ, शिवराज पाटील, काँग्रेस नेते संदीप शेळके यांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. आदरणीय या देशाचे नेते राहुलजी गांधी यांनी संसदेमध्ये नरेंद्र सरेंडर हे ज्या पद्धतीने सांगितलं तर निश्चितपणे या देशातल्या शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचं काम या भाजप आणि मोदी सरकारनं केलेलं आहे. ट्रेड डीलच्या माध्यमातून इथला शेतकरी त्याचा जो शेतमाल आहे तो निश्चितपणे या अमेरिकन शेतमालासोबत स्पर्धा करू शकत नाही. त्यांना मोठ्या प्रमाणात सबसिडी मिळते. आपला शेतकरी या पद्धतीची वेगळी शेती भारतामध्ये आहे, चांगल्या पद्धतीचं काम इथं आहे, पण आपल्या शेतकऱ्याचा विचार न करता मोदी सरकार हे एका वेगळ्या दबावामध्ये, ट्रम्प सरकारच्या दबावामध्ये काम करतंय आणि त्या दबावामध्ये यांनी ट्रेड डील केलेली आहे आणि त्याचा फटका भारतातल्या शेतकऱ्यांना फार मोठा प्रमाणात बसणार आहे. युवक काँग्रेसच्या वतीनं आज देशभर आंदोलन सुरू आहे. हा करार मोदी भाजप सरकारनं तात्काळ मागे घेतला पाहिजे, याच्यासाठी युवक काँग्रेस जोरदार या ठिकाणी निषेध आणि प्रदर्शनं करते आहे. देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे अमेरिकेसोबत कॉम्प्रोमाइज झालेले आहेत. त्यांनी अमेरिकेसोबत कॉम्प्रोमाइज होऊन शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारा भारत अमेरिका कृषी करार या ठिकाणी घडवून आणला. भारत अमेरिका कृषी करार हा शेतकऱ्यांना पूर्णपणे उद्ध्वस्त करणारा करार आहे. भारतातला शेतकरी हा अमेरिकेच्या शेतकऱ्यांसोबत कुठल्याही परिस्थितीत स्पर्धा करू शकत नाही. अशी परिस्थिती असताना सुद्धा अमेरिकेचा शेतमाल आपल्या देशामध्ये येणार आणि आपल्या शेतमालाला तो उद्ध्वस्त करणार, अशा प्रकारचा हा भारत अमेरिका कृषी करार आहे. याच्या विरोधात भारतीय युवक काँग्रेसने पूर्ण देशभर सत्याग्रहाचं आयोजन केलेलं आहे. भारताच्या कानाकोपऱ्यात राज्यात भारतीय युवक काँग्रेसच्या वतीनं सत्याग्रह केले जात आहेत. त्याचाच भाग म्हणून महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने देखील महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये सत्याग्रहाचं आयोजन करण्याचं ठरवलं आणि त्याच पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने सुद्धा आम्ही या ठिकाणी सत्याग्रह करतोय, शेतकरी न्याय सत्याग्रह करतोय.